भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य व भिवंडी कोली आगरी महोत्सव अध्यक्ष सम्मान्य श्री विनोद गोपाल मुकादम ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर भव्य महारक्तदान शिविर, नोटबुक वितरण, 10वीं व 12वीं के गुणवंत विद्यार्थियों को गुणगौरव 16 सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वही आगे हम आपको बता दें कि भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य व भिवंडी कोली आगरी महोत्सव अध्यक्ष सम्मान्य श्री विनोद गोपाल मुकादम का जन्मदिन भी उनके जहीतों द्वारा दर्जनों केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर भाजपा कालेर अध्यक्ष हरिश्चंद्र पाटिल, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर श्रीधर पाटिल, उप सरपंच देवेंद्र पाटिल, माजी सरपंच पुंडलिक बुआ भोकरे, माजी सरपंच एडवोकेट समीर पाटिल, माजी उप सरपंच दयानंद भंडारी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य स्नेहा पाटिल, माजी सरपंच व विद्यमान सदस्य रेखा मुकादम, कबड्डी पट्टू सदानंद महात्रे, डीके महात्रे, जनार्दन तरे सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर सम्मान्य श्री विनोद गोपाल मुकादम को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम को सफल बनाने में वीएम ग्रुप, ओम साई ग्रुप तथा कोलिप मित्र प्रतिष्ठान के कार्यकर्ताओं का विशेष योगदान रहा। इस कार्यक्रम का सूत्र संचालन मनोहर तरे सर ने किया। जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आणि पुढील शैक्षणिक उन्नती राममोहन सहानी, रसिका सती अशा कार्यक्रमाचे बंडेबार अर्थातच त्याचा वारसा गोस्वामी ईशा कुमारी, सर्व यशवंत खुशी होईल पुढील विचार सन्मान करा। ज्यांचं नाव डबल आले मानवी राजेंद्र सहाणे इयत्ता 10वी 77 इयत्ता 10वी केतकी आहे इयत्ता 10वी ईशा गुप्ता, प्रबल सिंह, जगत दीपक विजय कृष्ण साहेब यांना विनंती आपल्या शुभस्ते पुढील इयत्ता 12वी 67% 12वी आपण शिकलेले आहे। यांना विनंती असेल आपल्या शुभस्ते पुढील विद्यार्थी या घेऊन पुढील मान्यवरांना बघा। आज एक वेगळ्या व्यक्तिमत्व आपल्यामध्ये पाटील चला पटावत स्टेजवर यानंतर बीट पॅथरचे आशुतोष यादव, टायगर नरेश सुभाष, सन्मय राजेश कुमावत आपण इथे अंजली चंदन नारायण चलो विनंती करतोय आपल्या सोबत त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करावा। संजय चौधरी, अनुष्का मोहन यादव, ओके पाठीमागे प्लीज। यानंतर बटवा जोरदार काय सर्व चांगले नागरिकपणा हे आपल्या सगळ्यांचा इम्पॉर्टंट मांडला गेलेला आहे आणि रोड साहेब मित्रमंडळाच्या वतीने त्याचा सबसिक्वेंट चंद्रकांत दवले आपण आता दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले शुभेच्छांचा कार्यक्रम साहेबांचा चालू होणार आहे। कोई मिसिंग नहीं ना। विनोद मुकादमच्या बद्दल जे लिहिलेलं आहे, जनसेवक, समाजसेवक, लोकनेता, प्रामाणिक आणि नेतृत्व हे सगळं खरं आहे। असा हा एक नेता जो किती पुढे गेला तरी सुद्धा जमिनीवर राहूनच काम करतोय। म्हणजे त्याचा बर्थडे तो दरवर्षी साजरा करताना मी आता काही वर्षापासून बघतोय तर तो सर्वांना घेऊनच बर्थडे साजरा करतोय।
जनसामान्यापर्यंत पोहोचून साजरा करतोय। परंतु एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की आम्ही मला वाटते 5 वर्षापूर्वी श्रीधर आणि मी त्याच्याकडे बर्थडे विशसाठी गेलो होतो। तो दोघांना आम्हाला करोडपती करणार होता, पण तो आज स्वतः करोडपती झाले याचा आम्हाला दोघांना सार्थ अभिमान आहे। आणि अशीच त्याची वाटचाल आणि त्याची घोडदौड पुढे चालत राहो अशी आम्ही त्याला आजच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी खरोखर एक चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे की 10वी आणि 12वी मध्ये जे त्यांनी चांगला गुण ज्यांनी चांगले मार्क्स कमवलेले आहेत तर त्यांचा गुणगौरव या ठिकाणी केलेला करायचा आहे। आणि त्या निमित्ताने या बर्थडे निमित्ताने खऱ्याकडे चांगला उपक्रम या ठिकाणी आहे। मला वाटते 20 वर्षापूर्वी गाणं आला होता, पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा। प्रत्येक आई वडिलांना वाटतो की माझ्या मुलाने डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा अजून काहीतरी प्लस हो, परंतु त्या मुलाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं। तर मला ह्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आई वडिलांना काय वाटतो यापेक्षा तुम्हाला ज्या क्षेत्रात आनंद वाटतो, ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड वाटते, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं वाटतो तो क्षेत्र तुम्ही निवडा आणि त्याच्यामध्येच तुम्ही उंच घराणी मारून आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावाचा, आपल्या गुरुजनांचं नाव कमवा। सर्वांना गाई आहे वेदा विनोदाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक 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 स्वागत आणि शुभेच्छा बरोबर शुभेच्छा देऊया। सामाजिक हॅपी बर्थडे डियर दादा, हॅपी बर्थडे। शक्ती देणार असतील या ठिकाणी नक्कीच शुभेच्छा दिल्या जात आहेत। एकवीर आणि नक्कीच विनोद दादा मुकादम यांचा वाढदिवस। विनोद म्हणजे चेहरा हसलं, सर्वांच्या चेहरा हसणारा आमचा मित्र, खरोखर या कालेगावमध्ये छान आहे। त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्त आमचा श्रीराम ग्रुप यांच्या वतीने आमच्या नवनियुक्त खासदार सुरेश बालेवा मागच्या वतीने विनोद मुकादम यांना शुभेच्छा। तुम्हाला यावर साल केलेल्या पक्षाचा धन्यवाद। जय श्रीराम, जय शिवराय। विनोद मुकादम धन्यवाद। प्यार करते करते आगे बढ़ो। एक टॉपिक है आप एक तो भेजेगा तो शुभेच्छा का स्वीकार करते हुए मुकादम साहब अपने जन्मदिन पर सारे संस्था में हजारों सारे हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर दादा, हैप्पी बर्थडे मगदारा। हमारे दोघांसाठी आजच्या कोळी महोत्सवाचे आग्रह आहे मधुकर दादा, मधुकर एकनासा वाढदिवसाच्या लक्ष्य आकाशील क्योंकि हाफ सेंचुरी हो गई है, फुल सेंचुरी करना है, और पढ़ना आपको जीना है। हमारे ओर से ढेर सारी शुभकामनाएं बात है जाता है मित्रा का खास करूंगा और वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे। परिवार सकाळी फिरून बघितला तो मोबाईल, क्या बात है यार, रील स्टार शुभेच्छा दिला आहे। गोपाल कृष्ण भगवान राधा राणी भिवंडीचे सगळे घरी राजू पाटील साठी पाटील बरोबर मध्ये शुभेच्छा वाढदिवस
सर अशा प्रकारे थोडं लांब नमस्कार 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 त्याला पुढे घे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व VM ग्रुप आणि ओम साई ग्रुप आणि माझे सर्व मित्र परिवार आज जवळजवळ 7 तारखेचा वाढदिवस साजरा होत असताना आज 10 दिवस लागले. माझे मित्र परिवारी यांनी तयारी केली आणि अतिशय चांगले सगळे कार्यक्रम उपक्रम आज सकाळपासून सर्वच जण 7 वाजल्यापासून या तयारीसाठी लागलेले होते. सर्वप्रथम सकाळीच रक्तदान शिबिर हा भांगरनगर रुद्र पार्क येथे करण्यात आला. संपूर्ण जबाबदारी या माझ्या दोन्ही ग्रुपने आणि काही मित्रपरिवार संदेश म्हात्रे बलराज संदेश नाही इथे खूप छान नियोजन केला आणि जवळजवळ आम्ही तिथे 100 ते 150 हा रक्तदान शिबिरचं ब्लड डोनेट करण्यात आलेला आहे. याचा फायदा या संपूर्ण आपल्या परिसराला होणार आहे. प्रत्येकाने असेच कार्यक्रम करावे. त्यानंतर आज इथे या हॉलमध्ये स्वर्गीय छाया एकनाथ पाटील या हॉलमध्ये 10वी ते 12वी विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा जवळजवळ 300 ते 400 विद्यार्थी इथे यांचा आम्हाला सन्मान करण्याचा मान मिळाला. खऱ्या अर्थाने या संपूर्ण भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. आज सकाळने माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांनी मला शुभेच्छा दिल्या. पुढील वाटचालीस असेच आपण सर्व मित्रपरिवार माझ्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर कार्यक्रम तुम्ही सगळे साथीला असतात त्याबद्दल त्याच्या निमित्ताने ते कार्यक्रम करतो आहे आणि पुढे तुम्ही अशी मला साथ द्याल. आणि उद्याचा आज रविवार असल्या कारणाने वह्या वाटप काल्हेरशाला आणि चिंबीपाडा या 3 गावात वह्या वाटपाचा कार्यक्रम सोमवार उद्या आहे. कारण आज रविवार असलेलं सुट्टी मुलांना असल्या कारणाने नाही केला, तो उद्या करण्यात येईल आणि उद्याही सगळेच आपण राहाल अशी मी अपेक्षा करतोय. इथे आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. पत्रकार बंधूंचे आभारी आहे. आपण हे चांगलं नियोजन आम्हाला करण्याची संधी देत आहे आणि खास करून आमचा सर्वांचा लाडका मित्र आज त्याचा 50वा वाढदिवस आहे आणि सर्वांना याची आम्हाला 1 महिन्यावर आम्ही उत्सुकता होती की कधी मधूचा बड्डे आम्ही साजरा करतोय. पण योगायोग काय आमचा बड्डे येतोय बरोबर. मग मधू थोडासा लाजालोय म्हणून तो मागे राहतोय. पण आम्ही आज त्याला सोडणार नव्हतोच. आम्ही पण बरोबरच काम फिट केलं मधूचं आणि 50वा त्याचा डिक्लेअर करून टाकलाय कारण दिसत नाही ना. थँक्यू. इथे सगळे जमले त्याबद्दल खूप खूप आभार आहे. काय होतं अभी क्या तुम है ना